महसूल प्रशासनातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पॉप्युलर पद जे सरळ सेवेच्या माध्यमातून भरलं जातं ते म्हणजे ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी. 2023-24 मध्ये जवळपास 4,000पेक्षा जास्त तलाठ्यांची पदं भरली गेलीत. आणि मग आता विद्यार्थ्यांकडून सगळ्यात जास्त प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 2025 मध्ये तलाठ्याची परीक्षा होणार की नाही? याच अनुषंगानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर अंगे आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेचा अभ्यास करताना ज्या पदाला सर्वाधिक स्पर्धा असते आणि जे पद आपल्याला मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं ते पद म्हणजेच तलाठी. त्याचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलंय. आता तलाठी पदाची परीक्षा दरवर्षी होते का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही परीक्षा तसं पाहायला गेलं तर दरवर्षी व्हायला पाहिजे. पण काही वेगवेगळ्या कारणामुळे ही परीक्षा दरवर्षी होताना दिसत नाही. आता आपण जर थोडासा इतिहासात गेलो तर 14 साली ही परीक्षा झाली, नंतर 2015ला झाली, 2016ला झाली, त्यानंतर 2019ला झाली, त्यानंतर आता पुन्हा 2023-24 मध्ये ही परीक्षा झालेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मग आता नेमका आपण हा विषय का घेतलाय? तर वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आता रिक्त तलाठी पदांची संख्या समोर येते आणि एका तलाठ्याकडे 3-3, 4-4 गावांचा आजही कार्यभार आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे आणि त्याच पद्धतीनं महसूल सहाय्यक ही पदं सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता रिक्त आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, की आपण आता इथून पुढे 1,00,000 पदांची भरती करणार आहोत. त्यामुळे वेगवेगळी जी विभाग आहेत, त्या विभागामध्ये रिक्त पदांचा तपशील आता मागवला जातोय आणि मग वेगवेगळ्या विभागांच्या आता जाहिराती येताना पण आपल्याला दिसतायत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच अनुषंगाने बोलूया, की सध्या महाराष्ट्रामध्ये तलाठ्यांची किती पदं रिक्त आहेत आणि साधारणतः नवीन तलाठी पदासाठी कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते? बघा, आता ही बातमी आहे 11 जानेवारीची. महसूल सहाय्यकांची 141 पदं रिक्त. आता अर्थात ही सोलापूर जिल्ह्यातली ही 141 पदं रिक्त आहेत. अशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसूल सहाय्यकाची पदं रिक्त आहेत. आता पुढे बघा काय म्हटलंय. राज्यात शासनाच्या एकूण विभागांपैकी महसूल विभाग हा महत्त्वाचा समजला जातो, कारण या विभागाकडून राज्याला महसूल मिळतो. ठीक आहे. चला पुढे काय म्हटलंय बघा. कोरोनामुळे भरती रखडली होती या महसूल विभागाची. त्यातच आता राज्यामध्ये 2,471 तलाठ्यांची पदं रिक्त आहेत. म्हणजेच इथे सांगितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या 2,471 एवढी तलाठ्यांची पदं आजही रिक्त आहेत. जरी मागच्या वर्षी 4,000पेक्षा जास्त पदं भरली गेलेली असली तरी अजूनही 2,471 पदं ही रिक्त आहे, हे लक्षात घ्या. तर एकट्या सोलापूरमध्ये महसूल सहाय्यकांची 141 पदं ही रिक्त आहेत. आता लक्षात घ्या, पुढे काय म्हटलंय, जागा जर भरल्या गेल्या तर कामाला गती येईल आणि लोकांची कामेही लवकर होतील. रिक्त जागांमुळे ग्रामपंचायत स्तरावरील अनेक शासकीय योजनांसह शेतकऱ्यांचीही कामे थांबलेली आहेत. पुनर्वसन, महसूल आणि भूसंपादन यासह राज्यातील महसूल विभागात 3,000 पदे रिक्त आहेत. म्हणजे टोटल राज्यातला महसूल विभाग जर आपण पाहिला तर त्यामध्ये जवळपास 3,000 पदे रिक्त आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते विभाग सांगितले तर पुनर्वसन, महसूल आणि भूसंपादन हे 3 विभाग मिळून राज्यातील महसूल विभागात किती 3,000 पदे रिक्त आहेत. 2,471 तलाठ्यांची पदे रिक्तच असल्याने आजच्या घडीला एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कार्यभार आहे किंवा कारभार आहे. विविध जिल्ह्यात नवीन तलाठी भरतीतून तलाठी मिळतील. राज्याला सर्वाधिक महसूल हा याच विभागाकडून मिळतो. या तलाठ्यांचा हा यामध्ये तलाठ्यांचा हा मुख्य कणा आहे. उर्वरित पदे ही महसूल विभागातील रिक्त जागेनुसार 20% पदे ही अनुकंपाच्या माध्यमातून भरली गेली आहेत. प्रामुख्याने महसूल सहाय्यकांच्या जागा अद्याप भरलेल्या नाहीत. यामुळे जिल्हा प्रशासनातील अनेक कामांना विलंब लागत आहे. चला, आता विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण बातमीमधून आपल्याला काय कळलंय तर 2 पदं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसूल सहाय्यकांची पदं ही खूप जास्त प्रमाणात रिक्त आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आजही 2,471 तलाठ्यांची पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे एका तलाठ्याकडे 3-3, 4-4 गावांचा कारभार देण्यात आलेला आहे असं या ठिकाणी म्हटलंय. मग आता ह्या ज्या वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आहेत, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या संघटना आहेत, यांच्या माध्यमातून सातत्याने ही मागणी होते की ह्या जागा लवकरात लवकर भरा आणि शासनाचं पण धोरण हेच आहे की रिक्त जागांचा आढावा घेऊन पदभरती केली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे
की जाहिरात साधारणतः कधी येऊ शकते आणि जाहिरात जर आलीच तर ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो याच्यात आपण थोडक्यात चर्चा करूया. आता तलाठी पदाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर कुठलाही ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी तलाठी पदासाठी फॉर्म भरू शकतो. तलाठी हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे, लक्षात घ्या. जशी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची भूमिका असते, तालुक्यामध्ये तहसीलदारची भूमिका असते, तशी प्रत्येक गावामध्ये तलाठीची भूमिका असते. त्यामुळे तलाठी हे अत्यंत जबाबदारीचं आणि तितकंच मान-सन्मानाचं पद आहे, हे लक्षात घ्या. मग आता जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? तर बघा, लक्षात घ्या, कुठल्याही विभागाची जाहिरात काढायची असेल तर अगोदर रिक्त जागांची संख्या मागवली जाते. जी की आता शासनाने आढावा घ्यायला सुरुवात केली आहे, की कुठल्या-कुठल्या जिल्ह्यात कुठली-कुठली पदं रिक्त आहेत, एकूण तलाठ्यांची किती पदं रिक्त आहेत, तर तो आकडा आता समोर आलाय. मग आता ह्या रिक्त पदांची संख्या मागवणं, त्यावरती नवीन बिंदू नामावली तयार करणं आणि मग जाहिरात प्रकाशित करणं, अशी एकंदरीत सगळी प्रक्रिया केली जाते. तर आता वेगवेगळ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांची मतं जर आपण जाणून घेतली, तर असंच लक्षात येते, की तलाठीची परीक्षा किंवा ही जाहिरात पुढची 3 ते 4 महिन्यापर्यंत येईल अशी कुठलीही शक्यता नाही. तलाठ्याची जाहिरात ही साधारणतः जूनमध्ये किंवा जून नंतर येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याकडे अजूनही विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारीत आहोत. पुढची 4 ते 5 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे अभ्यासासाठी उपलब्ध आहे. तेव्हा तुम्हाला जर वाटत असेल, की आपल्याला सरळ सेवेच्या माध्यमातून कुठलीतरी पोस्ट मिळावी, नोकरी मिळावी किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण तलाठी व्हावं, तर तुम्ही आत्तापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. कारण फॉर्म सुटल्यानंतर, जाहिरात आल्यानंतर रिव्हिजन करायची असते. अभ्यास हा आत्ता करायचा असतो. शांततेच्या काळामध्ये अभ्यास करायचा असतो आणि जाहिरात आल्यानंतर रिव्हिजन करायची असते. तेव्हा तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. मग परीक्षा कशी होते, तर अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी सांगतो. तलाठीचा पेपर तुम्हाला द्यायचा असेल, तर एक 100 प्रश्न असतात. 200 मार्कांची परीक्षा असते. 100 प्रश्नामध्ये 25 प्रश्न हे मराठी व्याकरणाचे असतात, 25 प्रश्न हे इंग्रजी व्याकरणाचे असतात, 25 प्रश्न हे जी-के, जी-एसचे असतात आणि 25 प्रश्न हे मॅथ रिझनिंगचे असतात. अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 मार्क असतात. 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा असतो. टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस कंपनी ही परीक्षा आता येणारी तलाठीची परीक्षा घेईल, पण दाट शक्यता आहे की टी-सी-एसच परीक्षा घेईल. नंतरच्या काळामध्ये मग तुम्हाला माहिती आहे 2026 नंतर तर एम-पी-एस-सीकडे ह्या सगळ्या प्रक्रिया असणार आहेत. पण आता 2025 मध्ये जाहिरात आली तर टी-सी-एस परीक्षा घेईल, हे मात्र निश्चितपणे सांगता येईल. मग अशा पद्धतीने आपल्याला हा सगळा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचा अभ्यास अधिक सोपा व्हावा, तुम्हाला खूप चांगलं गाईडन्स भेटावं, कमी कालावधीमध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा, या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक सर्वसमावेशक टी-सी-एस, आय-बी-पी-एस पॅटर्नच्या आधारावरती असलेली रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या सिलेक्शनमध्ये फायदा झालाय. तुम्हालाही निश्चितपणे या बॅचचा फायदा होईल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत गाईडन्स आहेत, सराव टेस्ट या बॅचमध्ये आहेत, पी-डी-एफ स्वरूपात नोट्स आहेत आणि तुम्हाला हे रेकॉर्डेड लेक्चर एका वर्षापर्यंत कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे. आत्ताच ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉइन करा. अधिक माहितीसाठी 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या परीक्षांसंदर्भातले नवीन-नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.